हे ब्लाऊज दिवाळीच्या अगोदरचे ब्लाऊज आहेत ते पडलेले होते, की अचानक काल फोन आला की मला अर्जंट ब्लाऊज पाहिजे, उद्याच पाहिजे. आणि 4 ब्लाऊज होते, एकाच साईजचे 4 ब्लाऊज आहे. तर चला म्हटलं आता आज शिवूनच टाकूया. तर काल एकाच वेळी कटिंग केली 4ही ब्लाऊजची आणि फक्त 1.5 तासात हे ब्लाऊज मी शिवलेले आहेत. बघू शकता तुम्ही, एकाच साईजचे ब्लाऊज आहे, प्रिन्सेस ब्लाऊज आहे, 30 साईज आहे. फिनिशिंग बघू शकता. आता इथे सुद्धा असा टक्सवरती मी इथं दाबटीप दिलेली आहे. कमी साईजचा ब्लाऊज असल्यामुळे इथं प्रिन्सेसचा आकार आपण कमी घेतो. तर या बाजूला कमी आकार घ्यायचा आणि या बाजूला एक टक्स द्यायचा आहे. बघू शकता इथं छोटासा असा टक्स दिलेला आहे, जसं आपण 4 टक्सला देतो. आणि यामुळे काय होतं, फिनिशिंग छान येते आणि जास्त पप न येता, इथे जास्त पप न येता आपल्याला जितका साईजसाठी हवा आहे तितकाच आपल्याला येतो. पण या ठिकाणी टक्स दिल्यामुळे इथला जो भाग आहे तो व्यवस्थित बसतो. तर तुम्ही या बाजूला टक्स द्यायचा आहे एक. आणि या ब्लाऊजमध्ये 2 ब्लाऊज जे होते त्यांच्या बाह्या मला फुगाबाई घ्यायची होती. इथं फुगाबाईला अस्तर लावलेलं नाही, बघू शकता. आणि समोरच्या बाजूला आपल्याला अस्तरला एक आपली जी हातशिलाईची पट्टी राहते तशी एक पट्टी द्यायची आहे. यामुळे छान पट्टी तयार होते समोरची. इथे अस्तर लावलेलं नाही. आता बघा आपण जे हे बघा, हे लटकन जे आहे ते शिलाई बाहेर आहे याची. आणि 2 ब्लाऊजचे लटकन मी असे बनवलेले आहेत. तर हे लटकन बघा किती सुंदर दिसतात. आपल्या लटकनचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहे चॅनलवरती. तर लटकन खूप सोपी पद्धत आहे ही लटकन बनवण्याची. यातून लहान मोठे सुद्धा आपण बनवू शकतो. बघा, अगदी सुंदर पद्धतीनं हे दिसतात आणि तयार करायलाही खूप छान वाटतं अशी लटकन बनवायला. कुठेही आपली शिलाई दिसत नाही बाहेर. बघा, हा सिंपल साडीवरचा ब्लाऊज आहे. तरी बघू शकता छान अशी फिनिशिंग आलेली आहे. आणि इथं प्रत्येक ठिकाणी मी दाबटीप दिलेली आहे. बघा, बघू शकता. आता इथं लेस कमी पडते, तर लेस आपल्याला वरती काढून लेस लावलेली आहेत मी, कारण लेस थोडी होती आणि आपल्याला ती कटिंग करायला जमत नाही बाही. तर लेस काढून घ्यायची आणि वरच्या बाजूला लेस लावून टाकायची अशी. एकाच मापाचे ब्लाऊज असले, जास्त असले की आपण एकदाच कटिंग करतो आणि एकदाच शिवायला घेतो. म्हणजे सरळ एक झाला की लगेच दुसरा, आणि माप लक्षात राहतं. ज्या अगोदरचा ब्लाऊज शिवल्यानंतर दुसरं माप लक्षात राहतं, त्यामुळे पटकन होतात एका साईजचे असले तर. इथे सुद्धा दाबटीप दिलेली आहे. शोल्डरचा शिलाई बाहेरचा कपडा मागच्या बाजूने टाकायचा आहे. काही वेळेस ब्लाऊज घातल्यानंतर तो असा गळ्याच्या बाहेर आलेला दिसतो. तर तुम्हाला हे ब्लाऊज कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.